नमस्कार. सध्या आपण आलेलो आहे वारजे परिसरातील रेणुका नगरमध्ये आणि इथे याचे कारण म्हणजे या परिसरामध्ये बऱ्याचशा विचित्र गोष्टी घडतायत, ज्यामुळे इथं राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना त्रास होतोय. तर सध्या आपल्यासोबत आहे निलेश माजरे, ज्यांनी हा विषय समोर आणलेला आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय झालंय नेमकं या परिसरामध्ये? रेणुका नगरमध्ये गेली 5-6 वर्षापासून हा प्रकार चालू आहे. हा 80 फुटी डी-पी रोड झालेला आहे. डी-पी रोड सँक्शन झालेला आहे. डी-पी रोडचं काम चालू आहे. पण हा मधला रोड बंद असल्या कारणाने इथं रात्रीचे पिणारे, गांजा ओढणारे, सिगारेट पिणारे खूप जास्त प्रमाणात इथं मुलं असतात. त्यांचा जो कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा तो गोंधळ, भांडणं, मारामाऱ्या स्थानिक नागरिकांना खूप त्रास होतोय. आणि संध्याकाळी 5-6 वाजले की इथं जोडप्यांची गर्दी होते. म्हणजे अश्लील चाळी दिवसा बघायचे आणि संध्याकाळी पिणाऱ्यांचा राडा बघायचा. आणि त्याच्याही पलीकडे बघायला गेलं तर म्हणजे सोसायटीला हा त्रासच आहे ना या सर्व लोकांचा. आम्ही वारंवार 112 ला कॉल करतो, पोलीस स्टेशनला कंप्लेंट करतो, पण पोलिस येतायत, समज देतायत, निघून जातायत. आमची एवढीच मागणी आहे, की इथं समज नकोय, कारवाई झाली पाहिजे. ज्या दिवशी जर कडक कारवाई होईल त्या दिवसापासून ही लोकं बंद होतील. किती वर्षापासून चालू आहेत हे विषय आता सगळ्यांचे? हे जवळ 3-4 वर्षापासून चालू आहे. 3-4 3-4 वर्षापासून. आणि वर्षापासून. याआधी काही असं मोठी घटना घडली या परिसरामध्ये, की ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता तर कोणाला? घटना घडली म्हणजे काय आहे, की हेच पिणाऱ्यांचीच भांडणं वगैरे भांडणं लगे यांच्यात मारामारी होते आणि इथे काय होतं संध्याकाळच्या कधी-कधी लाईटी नसतात. लाईटी नसल्यामुळं लोकांना काय प्रकार चाललाय काहीच कळत नाही. पण लोकं घाबरून फक्त खिडक्यातून बघतायत. खाली यायला कोणच बघत नाहीये. आणि आम्ही आम्ही कितपत ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात ना, ह्या सगळ्या गोष्टी इथले नागरिक मी पण इथला नागरिक आहे. माझं इथं पक्ष कार्यालय आहे. मी स्वतः इथं राहतोय. पण ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे असं मला वाटतंय. आणि मग आता तुमची काय मागणी आहे पोलिसांकडे, मग की त्यांनी काय आम्ही केलं पाहिजे? आता काय होतंय, आम्ही वारंवार पोलिसांना सांगतोय, नेहमी आम्ही 112 ला कॉल करतोय. कधी-कधी असं वाटतं, की आम्हीच कायदा हातात घ्यावा. आम्हीच त्यांना चोपून काढावं. पण आम्ही आता सामाजिक काम करता-करता आता गुन्हे पण दाखल करून घ्यायचे का आमच्यावर? तर पोलीस प्रशासन हे कशासाठी आहे? आमच्याकडनं एवढीच पोलीस प्रशासनाकडे अपेक्षा आहे, की ह्यांच्यावर लगाम लागला पाहिजे. 1-2 जणांवरती गुन्हे दाखल करा, वरात काढा ह्यांची ऑटोमॅटिक सगळं बंद होतील. आमची एवढीच मागणी आहे. आणि पण याच्या आधी पोलिसांना जेव्हा तुम्ही कॉल केलेला होता, त्यावेळेस म्हणजे पोलिसांनी दक्षता घेतली होती या गोष्टींमध्ये? नाही येतायत ना, 112 ला कॉल केले, की पोलीस येतायत, राउंड मारतायत. पण एखादी पिणाऱ्यांची टोळी दिसली, तर फक्त त्यांना म्हणतात, "ए काय थांबलेत? कशासाठी थांबलेत? जावा इथून." मग त्यांनाही कळतं, की फक्त आपल्याला टोकतायत आणि पुढे निघून जातायत. पोलिसही इकडून निघून गेले, की ते परत इकडे फिरून येऊन अरेस्ट परत नाही थांबतायत. करत. हां, आमचं एवढंच म्हणणं आहे, की त्यांच्या व्हिडिओ काढल्या पाहिजे. त्यांना त्यांची वरात काढली पाहिजे. त्यांच्या पॅरेंट्सला बोलवून घेऊन हा सगळा प्रकार दाखवला पाहिजे आणि कायद्यानुसार जर गुन्हा दाखल करा ना. म्हणजे मुलं-मुली येतायत इथं समजा तुम्ही जे सांगितलं, त्यांचे वयोगट कितपर्यंत आहे? अहो, ते सगळे 15, 16, 19, 18, 19, 20च्याच वयातले सगळेत आणि मी स्वतः व्हिडिओ शूट केलेले आहेत. मी स्वतः उभा राहून ते व्हिडिओ शूट करून अ, आता ह्याच्या अगोदर मी ब्लर करून व्हायरल केलेले आहेत. पण असा जर प्रकार जर परत घडला, तर मी खरंच एकदा सांगतो गुन्हा दाखल झाला तरी चालेल माझ्यावरती. पण आता मी व्हिडिओ ब्लर करणार नाही. आहे त्या सरळ सोडून टाकणार आहे व्हिडिओ. आता ही परिस्थिती खूप जास्त गंभीर आहे या रेणुका नगरमध्ये. तरी सुद्धा आता या गोष्टीवर पोलीस आणि सरकार काही दक्षता घेते का? ते आपण नक्कीच बघूया. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.